इंग्लिश रायटिंग स्किल 20 मार्कांचं हे सेक्शन आहे मित्रांनो. याच्यामध्ये कशा पद्धतीने टाइम मॅनेज केला पाहिजे, कुठले क्वेश्चन सॉल्व्ह केले पाहिजेत, बऱ्याच गोष्टी आहेत. तर कशा पद्धतीचे याचे सर्वांचे फॉर्मॅट असतील, एखादं सॅम्पल एक्झाम्पल बघायला मिळेल का, त्यावरून पूर्ण आयडिया येईल. तर मित्रांनो, तुमच्यासाठी मी वन शॉर्ट व्हिडिओ घेऊन आली आहे की ज्यात प्रत्येक टॉपिकचे तुमचे जे काही फॉर्मॅट आहेत ते आहेत, सॅम्पल क्वेश्चन आहेत की कशा पद्धतीने तुम्ही बोर्ड एक्झामला तो क्वेश्चन अटेम्प्ट करताना कसा लिहिला गेला पाहिजे, प्रत्येक गोष्ट इन डिटेल मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. तर मित्रांनो, डिले न करता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. त्या अगोदर चॅनलला जे काही विद्यार्थी आपले नवीन आहेत त्यांनी प्लीज चॅनल आधी सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्हाला रायटिंग स्किल हे सेक्शन, जे 5वं सेक्शन आहे, 20 मार्कांसाठी आहे. त्याच्यात तुम्हाला कुठले कुठले प्रश्न विचारले गेलेले असतात. तर बघा, लेटर रायटिंग A1 और A2 म्हणजे इनफॉर्मल अटेम्प्ट करा किंवा फॉर्मल, मी दोघं गोष्टी डिस्कस करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे जे तुम्हाला वाटेल, जे तुम्हाला लिहायचं आहे त्याचा तुम्हाला फॉर्मॅट अवेलेबल होऊन जाईल. सॅम्पल क्वेश्चन तुम्हाला समजून जाईल की कसं लिहायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर B1 और B2 डायलॉग रायटिंग लिहा किंवा ड्राफ्टिंग अ स्पीच, दोघं गोष्टी क्लिअर करणार आहे. यात पण इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा क्वेश्चन सुद्धा असतो. नंतर एक्सपांड द थीम, याच्यामध्ये तुम्हाला न्यूज रिपोर्ट म्हणजे रिपोर्ट रायटिंग आणि स्टोरी रायटिंग अशा प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला रायटिंग स्किल या सेक्शन मध्ये विचारले गेलेले असतात. तर प्रत्येक गोष्ट आपण बघूयात आता. तर मित्रांनो, सर्वात पहिला क्वेश्चन असतो आपला लेटर रायटिंग. फॉर्मल अटेम्प्ट करायचं की इनफॉर्मल लेटर अटेम्प्ट करायचं. तर बघा मित्रांनो, फॉर्मल लेटर मध्ये तुम्हाला कमी लिहून जास्त मार्क्स मिळू शकतात. जर तुमचा फॉर्मॅट व्यवस्थित आहे, जे काही विचारलं गेलेलं आहे, फॉर्मली जे काही लिहायचं आहे ते तुम्ही व्यवस्थित लिहिलेलं असेल तर तुम्हाला फॉर्मल लेटर मध्ये जास्त मार्क्स मिळतात. ग्रॅमॅटिकल मिस्टेक कमी असतील तर तुम्हाला नक्कीच या फॉर्मल लेटर मध्ये जास्त मार्क्स मिळतील. त्या कम्पॅरेटिव्हली इन्फॉर्मल लेटर मध्ये तुम्हाला थोडं जास्त लिहायचं असतं, फ्रेंडली टोन यूज करायची असते, त्याच्यामुळे तुमच्या ग्रॅमॅटिकल मिस्टेक होऊ शकतात. ठीक आहे. त्याच्यामुळे माझं सजेशन आहे की तुम्ही फॉर्मल लेटर अटेम्प्ट करा. अदरवाईज तुम्हाला वाटते की एक्झाम मध्ये नाहीच समजत आहे फॉर्मल लेटर कसं लिहायचं, तुम्ही इनफॉर्मल लेटर अटेम्प्ट करू शकतात. तर त्याचा फॉर्मॅट आपण समजून घेऊ. तर व्यवस्थित पद्धतीने मी तुम्हाला फॉर्मॅट सांगितलाय. बघा मित्रांनो, फॉर्मल लेटरचा जो काही फॉर्मॅट आहे तो बघा. सर्वात पहिले सेंडर ऍड्रेस आहे. क्वेश्चन मध्ये तुम्हाला सेंडर ऍड्रेस दिलेला असतो. ठीक आहे. त्यानुसारच तुम्हाला सेंडर ऍड्रेस लिहायचा आहे. इन केस नसेल दिलेला तर तुम्ही रॅन्डमली कुठलाही लिहू शकतात. त्याच्यानंतर तुम्हाला डेट द्यायची आहे, ती डेट सुद्धा तुम्ही देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल अशा पद्धतीने डेट द्या, 1 फेब 2026 अशाच पद्धतीने डेट लिहायची. हा फॉर्मॅट आहे मित्रांनो डेटसाठी. त्याच्यानंतर रिसिव्हरचा ऍड्रेस तुम्हाला प्रॉपरली इथे लिहायचा आहे. त्याच्यानंतर सब्जेक्ट जो असेल तो 1 लाईन मध्ये आला पाहिजे, जास्त मोठा लिहायचा नाही, 1 किंवा 1.5 लाईन. ठीक आहे. ओके, तेवढा तुम्हाला सब्जेक्ट लिहायचा आहे. आणि नंतर जे सॅल्युटेशन आहे ते रिस्पेक्टेड सर, रिस्पेक्टेड मॅम, हे फॉर्मल लेटर साठी तुम्ही फिक्स ठेवा. ठीक आहे. हे तुम्हाला यूज करायचं. त्याच्यानंतर जे काही तुम्ही पॅराग्राफ लिहिणार, आता महत्वाचं, जे काही पॅराग्राफ पाडणार, जे काही पॅराग्राफ लिहिणार तर ते समासाला लागून, सर्व जे काही असतं फॉर्मल लेटरचं ते तुमचं सर्व समासाला लागून असतं. ठीक आहे. लेफ्ट हँड साईडलाच राहील. त्याच्यामुळे व्यवस्थित लिहा. कसं लिहायचं ते सुद्धा सांगेल मी, एक एक्झाम्पल दाखवेल. लास्टच्या ज्या क्लोजिंग लाईन्स आहे तर मित्रांनो 3 ते 4 पॅराग्राफ किंवा 2 ते 3 पॅराग्राफ व्यवस्थित लिहिलेले असतील तरी तुम्हाला मार्क्स तिथं मिळतील. असं नाही की तुम्ही जास्त लिहिलं की जास्त मार्क्स मिळतील, असं नाहीये. ठीक आहे. क्लोजिंग लाईन्स मध्ये तुम्हाला येईल थँकिंग यू, युअर्स फेथफुली, जे काही नाव असेल सेंडरचं ते किंवा सिग्नेचर. ठीक आहे. यात ईमेल आयडी मेंडेटरी नाहीये. जर दिला असेल क्वेश्चन तशा टाईपचा असेल तर तुम्ही देऊ शकतात. ईमेल आयडी फॉर्मल लेटर मध्ये एक इम्प्रेशन चांगलं पडावं यासाठी ईमेल आयडी दिला जातो. तर तशानुसार तुम्ही ईमेल आयडी देऊ शकतात, रॅन्डमली देऊ शकतात किंवा क्वेश्चन मध्ये असेल तर तोच तुम्ही युज करू शकता. जे काही इन्फॉर्मेशन आहे क्वेश्चन मध्ये ती सर्व तुम्हाला युज करायची आहे फॉर्मल लेटर आणि इन्फॉर्मल लेटर साठी. त्याच्या व्यतिरिक्त दुसरी इन्फॉर्मेशन नाही. जर दिलेला नसेल तरच दुसरी इन्फॉर्मेशन युज करा ऍड्रेस साठी, सेंडर ऍड्रेस, रिसिव्हर ऍड्रेस साठी. ओके, समजलं फॉर्मल लेटरचा फॉर्मॅट. एक एक्झाम्पल बघूयात. तर बघा मित्रांनो, हे जे आहे लिहिलेलं ते एका विद्यार्थ्याने त्याच्या प्रॅक्टिस पेपर मध्ये लिहिलेला आन्सर आहे आणि त्यांनी शिक्षकांकडून चेक करून घेतलेला आहे. तर बघा कशा पद्धतीने लेटर लिहिले. बघा मित्रांनो, त्याने फॉर्मल लेटर चूज केलेलं आहे. तर व्यवस्थित स्टार्टिंगला ऍड्रेस येईल, त्याच्यानंतर जे काही आहे सब्जेक्ट तो त्याने 1.5 लाईन मध्ये लिहिलाय.
तर लेटर कशा रिलेटेड आहे? थँकिंग यू फॉर ऑर्गनायझिंग द सेमिनार, म्हणजे सेमिनार ऑर्गनाईज केल्याबद्दल धन्यवादचं हे लेटर लिहिलेलं आहे. तर तुम्ही स्टार्ट करताना रिस्पेक्टेड सर, आणि इथं ब्लॉक फॉर्मॅट मध्ये लिहायचंय. समासाला लागूनच तुमचे पॅसेज जे काही पॅरेग्राफ येईल, पॅरेग्राफ असेल तो समासाला लागूनच आला पाहिजे आणि छान पद्धतीने स्टार्ट करायचं. सिंपल सिंपल वाक्य त्याने युज केलंय बघा. आय एम प्रणव पाटील, म्हणजे हे नाव तुम्हाला क्वेश्चन मध्ये दिलंय त्याच्यामुळे ते नाव घेतलंय. ऍड्रेस वगैरे सुद्धा त्याच्यानुसारच घेतलाय. ठीक आहे. अ स्टुडंट फ्रॉम विवेकानंद विद्यालय, म्हणजे कुठल्या विद्यालयाचा आहे, म्हणजे थोडं इंट्रोडक्शन दिलं, तिथून लेटरला सुरुवात केलेली आहे. आणि जे काही मेन मुद्दा आहे म्हणजे थँकिंग यू फॉर ऑर्गनायझिंग सेमिनार, सेमिनार ऑर्गनाईज केल्याबद्दल धन्यवादचा लेटर तर शिक्षकांना लिहितंय. तर तशा पद्धतीने प्रिन्सिपलांना लिहितंय. तर तशा पद्धतीने तुमचा जो मिडचा पॅरेग्राफ असेल तो त्याच्यावर येईल. ठीक आहे, की सेमिनारचा काय फायदा झाला वगैरे अशा पद्धतीने. आणि लास्टचा थर्ड, म्हणजे 3 पॅरेग्राफ मध्ये त्याने आन्सर लिहिलंय. तर पॅरेग्राफ संपल्यानंतर 1 लाईन सोडली व्यवस्थित. त्याच्यानंतर लास्टचा पॅरेग्राफ येईल आणि लास्टला येईल युअर्स ट्रूली प्रणव पाटील, म्हणजे जे काही सेंडर नेम आहे ते. अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित लेटर लिहिलं मित्रांनो, तर तुम्हाला सुद्धा 4 ते 4.5 मार्क्स इझिली मिळतील. ठीक आहे, समजलं तुम्हाला फॉर्मल लेटर कसं लिहायचं. आता आपण इनफॉर्मल लेटर बघूया. बऱ्याच विद्यार्थ्यांची चॉईस असते इनफॉर्मल लेटर. ठीक आहे मित्रांनो, काही हरकत नाही. फक्त थोडं ग्रामर वगैरे व्यवस्थित सिक्वेन्स मॅटर करतो तेवढं लक्ष द्यायचं. इनफॉर्मल लेटर रायटिंगचा फॉर्मॅट तुमचा कसा असला बघ. सेंडर ऍड्रेस आला, डेटचा फॉर्मॅट जसं सांगितलं तसे डेट लिहा छान. ग्रीटिंग डिअर फ्रेंड, डिअर पापा, डिअर मदर जे असेल क्वेश्चन मध्ये त्याच्यानुसार डिअर लावायचं. त्याच्यानंतर इथं सुद्धा 3 ते 4 पॅरेग्राफ तुमचे आले पाहिजे, किंवा 3 तरी आले पाहिजे पॅरेग्राफ, आणि ते व्यवस्थित 6 ते 7 लाईन किंवा 5 ते 6 लाईनचा तुमचा एक पॅरेग्राफ असला पाहिजे. ठीक आहे, थोडं 1.5 पेज एवढं आन्सर तुमचं यात अपेक्षित असतं इनफॉर्मल लेटर मध्ये. त्याच्यानंतर क्लोजिंग लाईन युअर्स लव्हिंगली सेंडर्स नेम, असं सिंपल फॉर्मॅट तुमचा इनफॉर्मल लेटरचा आहे. तर याचं आपण एक्झाम्पल बघूया. बघा मित्रांनो, इनफॉर्मल लेटर तुम्ही कसं लिहिलं पाहिजे. सेंडरचा ऍड्रेस आला डिअर फादर, म्हणजे वडिलांना पत्र लिहिलं गेलंय. डेटचा फॉर्मॅट बघा कसा लिहिलाय. ठीक आहे, पिनकोड वगैरे व्यवस्थित दिलाय. डिअर फादर स्टार्ट केलंय. ठीक आहे, इथं थोडं स्पेस सुटलीये, ती सोडायला नको. ब्लॉक फॉर्मॅट मध्ये लिहायचंय, कारण की आपल्याला व्यवस्थित मोठे मोठे पॅरेग्राफ घेतलेले आहेत. 3 ते 4 पॅरेग्राफ मध्ये तुमचं इनफॉर्मल लेटर आलं पाहिजे. व्यवस्थित स्टार्ट करा. सुरुवातीला विचारपूस करून घ्या, म्हणजे सर्व कुशल मंगल आहेत. जर चांगली बातमी असेल किंवा सांगायची असेल, आनंदाची असेल, तर व्यवस्थित हे करा, स्टार्ट करा छान. आणि जो मेन मुद्दा आहे तो त्या मधल्या पॉइंट्स मध्ये कव्हर करा, आणि लास्टला क्लोजिंग लाईन आल्या पाहिजे तुमच्या. ठीक आहे, व्यवस्थित अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही. तुम्हाला इनफॉर्मल लेटर कसं लिहायचं असणार आहे बोर्ड एक्झामला. आता मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन असतो आपला डायलॉग रायटिंग और ड्राफ्टिंग अ स्पीच. तर पहिले आपण डिस्कस करू डायलॉग रायटिंग. तर मित्रांनो, डायलॉग रायटिंग मध्ये तुम्हाला 3 टाइपचे क्वेश्चन्स विचारले गेलेले असतात. 1 मार्कासाठी असतो जंबल सेंटेन्स, 1 मार्कासाठी असतो कम्प्लीट द डायलॉग, 3 मार्कांसाठी असतो तुम्हाला डायलॉग रायटिंग. 3 मिनिंगफुल एक्शन्स त्याच्यात लिहायचे असतात. ठीक आहे, तर बघा, या एक विद्यार्थ्याच्या याच्यामधूनच घेतलेला आहे मी. जसं प्रिव्हियस याच्यात लेटर सांगितलं, तर त्याने डायलॉग रायटिंग चूज केलेला आहे. डायलॉग रायटिंग कसं लिहायचं व्यवस्थित बघा, समजतंय आन्सर व्यवस्थित, असं तुमचं डायलॉग रायटिंग आलं पाहिजे. सिक्वेन्शियली लावायचे जंबल सेंटेन्स, व्यवस्थित क्रमांक दिलाय, क्वेश्चन नंबर व्यवस्थित लिहायचं. नंतर बी मध्ये कम्प्लीट द डायलॉग असतो, जो डायलॉग रिपीट विचारला आहे. नुसतं इथं 1 2 3 पर लिहून चालत नाही, पूर्ण सेंटेन्स लिहा. आणि इथं सुद्धा नुसतं आन्सर लिहायचं नाही, व्यवस्थित पूर्ण कन्व्हर्सेशन लिहायचं ते 4 लाईन्स. आणि जे तुम्ही डायलॉग लिहिले त्याला अंडरलाईन करा अशाच पद्धतीने. त्याच्यानंतर राम आणि श्याम मधलं कन्व्हर्सेशन याच्यात लिहिलेलं आहे. कोरोना व्हायरसवरचं डिस्कशन आहे. 6 म्हणजे 3 मिनिंगफुल एक्शन त्याने व्यवस्थित लिहिले, तर त्याला 3 3 1 1 5 मार्क्स त्याला मिळाले आहे. डायलॉग रायटिंग मध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. 5 पैकी 5 मार्क्स त्याला मिळालेत. ठीक आहे, डायलॉग रायटिंग जर काही डाऊट असतील, इन डिटेल व्हिडिओ ऑलरेडी टाकलेला आहे चॅनलवर. त्याची लिंक हवी असेल तर ती डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, तुम्ही बघू शकतात. डायलॉग रायटिंग समजून घेऊ शकतात.
तर अशा पद्धतीने तुम्हाला डायलॉग रायटिंग लिहायचे. कुठले इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत किंवा आजपर्यंत कुठले क्वेश्चन विचारले गेले ते सुद्धा मी त्या व्हिडिओमध्ये सांगितले. त्याच्यामुळे ज्यांना कोणाला बघायचं असेल तो व्हिडिओ तो बघू शकतात, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर पुढचं आता हे पण सांगते मी, जर तुम्हाला डायलॉग रायटिंग नाही करायचा तर स्पीच रायटिंग कसं अटेम्प्ट करायचं ते सुद्धा सांगते. मित्रांनो, स्पीच रायटिंग, ड्राफ्टिंग अ स्पीच. आतापर्यंत तुम्ही स्कूलला वगैरे स्पीच दिलं असेल, कुठे स्पीच डिलिव्हर केलं असेल तर तुम्हाला एक आयडिया असेलच किंवा इन जनरल माहीतच असेल की स्पीच राईट कसं करतात किंवा स्पीच कसं दिलं जातं. त्याच पद्धतीने तुम्हाला स्पीच राईट करायचं एक सिंपल फॉर्मॅट आहे, तो मी तुम्हाला एकदा सांगते की तुमचं जे स्पीच रायटिंग आहे ते कसं असलं पाहिजे. तर स्पीच रायटिंग मध्ये जे काही आहे तो टॉपिक आहे, तो टायटल व्यवस्थित द्यायचा, 2 लाईन सोडायच्या, थोडं मोठ्या अक्षरामध्ये टायटल द्यायचं. त्याच्यानंतर जी काही स्टार्टिंग असेल तुमची स्पीचची ती ऑलवेज गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून अशी झाली पाहिजे. रिस्पेक्टेड सर, मॅम, जर तुम्ही स्कूलमध्ये देतात, जर टॉपिक तसा असला तुमचा की तुम्हाला स्कूलमध्ये स्पीच डिलिव्हर करायचं आहे, ठीक आहे, तर त्याच्यानुसार तुमची स्टार्टिंग असली पाहिजे. किंवा इन जनरल जर असेल तर तुम्ही म्हणू शकता गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, जे काही असेल गुड मॉर्निंग म्हणा सिंपल, लेडीज अँड जेंटलमेन. त्याच्यानंतर गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून किंवा गुड इव्हिनिंग, सिंपल गुड मॉर्निंग म्हणा. रिस्पेक्टेड प्रिन्सिपल, टीचर अँड माय डिअर फ्रेंड, ही फिक्स लाईन असेल मित्रांनो तुमची. टुडे आय एम हिअर टू डिलिव्हर अ स्पीच ऑन, कुठलाही टॉपिक येऊ द्या, या स्टार्टिंगच्या लाईन तुमच्या फिक्स राहणार आहेत, त्याच्यामुळे पाठ करून घ्यायच्या. त्याच्यानंतर थोडासा इंट्रो, म्हणजे जो काही स्पीच लिहिणार तुम्ही तर त्याच्यात पहिला पॉइंट, पहिला जो पॅराग्राफ आहे 2-3 लाईनांचा, त्याच्यात तुम्हाला इंट्रोड्यूस युअर टॉपिक, जो काही टॉपिक दिलेला असेल त्याला इंट्रोड्यूस करायचंय, म्हणजे थोडक्यात तुम्हाला इंट्रोडक्शन त्या टॉपिक बद्दल द्यायचंय. त्याच्यानंतर ऍड अ कोट एनीवेअर इन स्पीच, म्हणजे तुम्ही कोट ऍड करा, त्याच्याने तुमचं स्पीच रायटिंग जास्त छान दिसतं किंवा छान वाटतं वाचायला. तर कोट ऍड करा. नंतर गिव्ह डिटेल एक्सप्लेनेशन, जो काही टॉपिक आहे त्याचं डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचं आहे तुम्हाला. त्याच्यानंतर त्याचे काही ऍडव्हान्टेज असतील, डिसएडव्हान्टेज असतील ते तुम्ही देऊ शकतात. असे 3-4 पॅराग्राफ मध्ये तुम्हाला स्पीच राईट करायचं आहे. आणि नंतर ते जो टॉपिक आहे त्याला कन्क्लूड करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला थँक्यू हे लिहायचंच आहे. अशा पद्धतीचं तुमचं स्पीच राईट केलं गेलं पाहिजे. ठीक आहे, सिक्वेन्स जो आहे तो व्यवस्थित बघून घ्या मित्रांनो. अशाच फ्लोने तुमचं स्पीच राईट झालं पाहिजे. एक सॅम्पल मी तुम्हाला दाखवते. हेल्थ अँड डाएट हा टॉपिक प्रिव्हियस इयरला विचारला गेला, तर त्याच्यावरून हे स्पीच लिहिलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही केवढं आन्सर अपेक्षित असतं आणि कसं लिहिलं गेलं पाहिजे. छान अशा पद्धतीने लास्टला थँक्यू लिहिलंय, इथं कन्क्लूड केलेलं आहे. ठीक आहे, हेल्थ अँड डाएट वरून आहे. स्टार्टिंग सुद्धा गुड मॉर्निंग लेडीज अँड जेंटलमेन, आय एम मिनल अरोरा, म्हणजे सुरुवातीला आपलं इंट्रोडक्शन पण करायचं, रेटिंग द्यायचं. त्याच्यानंतर जे काही टॉपिक आहे, जे फिक्स लाईन सांगितल्या त्याच यूज करा, तशा यूज करा. नंतर जो काही टॉपिक आहे तो द्या, त्याच्याबद्दलचं इंट्रोडक्शन द्या, ते ब्रीफ मध्ये एक्सप्लेन करा. ठीक आहे, त्याचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज काही असतील ते लिहा आणि लास्टला कन्क्लूड करायचं आणि थँक्यू. सिंपल असं स्पीच तुम्हाला राईट करायचं. एवढं लिहिण्यापेक्षा डायलॉग रायटिंग बेटर वाटतं ना, चॉईस तुमची आहे. तर मित्रांनो, आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला असतो 5 मार्कांसाठी रायटिंग स्किल मध्येच. तर इन्फॉर्मेशन ट्रान्सफर मध्ये कुठलं अटेम्प्ट करायचं, नॉन व्हर्बल टू व्हर्बल की व्हर्बल टू नॉन व्हर्बल, कुठलं अटेम्प्ट करायचं? तर बघा, व्हर्बल टू नॉन व्हर्बल हा क्वेश्चन अटेम्प्ट करा. इझी असतो, कमी वेळ लागतो, कमी आन्सर लिहायचं असतं. तर याच्यात तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असेल, त्याच्यावरून तुम्हाला डायग्राम म्हणजे फ्लोचार्ट असेल, ट्री डायग्राम असेल ते फिल करायचंय. फक्त पॉइंट मध्ये आन्सर लिहायचं असतं. सिंपल 1 लाईन 2 लाईन मधले आन्सर असतात. त्याच्यामध्ये तुमचा टाइम पण वाचतो आणि तुम्हाला मार्क्स सुद्धा चांगले मिळतात. त्याच्यामुळे तुम्ही हा क्वेश्चन चूज करायचा. हा क्वेश्चन तुम्हाला समजून घ्यायचा असेल तर इन डिटेल व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनलवर टाकलेत, त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ज्यांना कोणी बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता, तिथून समजून घेऊ शकतात की इन्फॉर्मेशन ट्रान्सफर कसं सॉल्व्ह करायचं किंवा कशा पद्धतीने तो आपण बोर्ड एक्झाम मध्ये अटेम्प्ट केला पाहिजे. रिपोर्ट रायटिंग आणि स्टोरी रायटिंग हा क्वेश्चन थोडंसं आहे मित्रांनो. या क्वेश्चन मध्ये तुम्हाला तुमची इमॅजिनेशन किंवा तुमची क्रिएटिव्हिटी जी काही आहे लिखाणातली ती तुम्हाला इथे दाखवायची असते आणि मार्क्स मिळवायचे असतात. तर रिपोर्ट रायटिंग आणि स्टोरी रायटिंग पैकी तुम्ही कुठलं लिहिलं पाहिजे? तर बघा मित्रांनो, सिंपल आहे. रिपोर्ट रायटिंग मध्ये एक फिक्स फॉर्मॅट आहे. ठीक आहे,
कमी लाईन मध्ये तुम्हाला हे लिहायचं असतं कम्पॅरेटिव्हली स्टोरी रायटिंग. स्टोरी रायटिंग मध्ये तुम्हाला स्टोरी थोडी लेंथी असते, लिहायला टाइम लागतो, त्याला लिहायला टाइम कमी लागतो. त्याच्यामुळे बरेच स्टुडंट जे आहेत ते रिपोर्ट रायटिंगची प्रॅक्टिस करतात आणि तुम्हाला जो क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे त्याचीच जास्त प्रॅक्टिस करा. इन केस तुम्हाला नाही समजलं बोर्ड एक्झाम मध्ये की कुठला रिपोर्ट रायटिंग नाही येते, तुम्ही स्टोरी सुद्धा लिहू शकता. त्याच्यासाठी स्टोरी रायटिंग कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर रिपोर्ट रायटिंग आधी समजून घेऊ, त्याचा फॉर्मॅट कसा असला पाहिजे ते बघा. हेडिंग द्यायची स्टार्टिंगला छानपैकी बोल्ड मध्ये, त्याच्यानंतर रिपोर्टेड बाय, म्हणजे जसं की बाय स्टाफ रिपोर्टर असं लिहू शकतात. त्याच्यानंतर प्लेस आणि डेट, म्हणजे बातमी कुठे घडली आहे आणि डेट. ठीक आहे. त्याच्यानंतर येतं आपलं बॉडीमध्ये जे कंटेंट आहेत मेन जे लिहायचे तुम्हाला, त्याच्यात येतं इंट्रोडक्शन. त्याच्यात तुम्हाला एक्सप्लेन प्रॉब्लेम, व्हॉट, वेन, वेअर, म्हणजे केव्हा, कधी आणि कुठे घडलं, जे काही असेल. प्रोग्राम असेल, ठीक आहे, किंवा ऍक्सिडेंट असू शकतो, न्यूज आहे, रिपोर्ट आहे, त्याच्यानुसार तुम्हाला व्हॉट, वेन आणि वेअर तिघ गोष्टी तिथे लिहायच्या आहेत. मेन कंटेंटला स्टार्ट करायचं इन्फॉर्मेशन पॅराग्राफ, व्हॉट हॅपन इन दॅट, म्हणजे त्यात काय घडलं. जर प्रोग्राम असेल तर प्रोग्राम कसा झाला, काय झाला ते आपण डिटेलमध्ये इथं देऊ. त्याच्यानंतर लास्टचा पॅराग्राफ आपला असेल एंड विथ कन्क्लुजन, जे काही प्रोग्राम एंड झाला किंवा काही झालं असेल, ज्या याच्यावर बातमी असेल त्याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित एंड करायचं, कन्क्लूड करायचं. अशा पद्धतीचा तुमचा सिंपल रिपोर्ट रायटिंगचा फॉर्मॅट असतो. ह्या रिपोर्ट रायटिंगच्या फॉर्मॅटवरून तुम्हाला मार्क्स मिळून जातात. स्टार्टिंगच्या लाईन व्यवस्थित आहे, स्टार्ट व्यवस्थित आहे, मिड व्यवस्थित आहे, एंड व्यवस्थित आहे, मार्क्स तुम्हाला चांगले मिळतात. आणि जास्त लिहायचं नसतं तर एक एक्झाम्पल बघा कसं लिहू शकतो आपण रिपोर्ट रायटिंग. का प्रिव्हियस इयरचं क्वेश्चन आहे मित्रांनो, की योगा डे सेलिब्रेट केला स्कूलमध्ये, याच्यावर तुम्हाला रिपोर्ट लिहायचा होता. तर बघा रिपोर्ट रायटिंग सिंपल तुम्ही एवढं लिहू शकता. किती सिंपल आणि सोपं आहे. कमी लिहायचंय, वेळही कमी लागेल. फक्त काय लिहायचंय, कसं लिहायचं, सिक्वेन्स व्यवस्थित तो फॉर्मॅटवरून समजून घ्या. ठीक आहे. फॉर्मॅट एकदम व्यवस्थित दिलेला आहे मित्रांनो. मी न्यू व्हिजन स्कूल सेलिब्रेटेड योगा डे, म्हणजे स्कूलमध्ये योगा डे सेलिब्रेट झालाय त्याच्यावर न्यूज लिहायची आहे. त्याच्यानुसार तुम्ही जिथं घडलंय प्लेस आणि डेट ती दिली. त्याच्यानंतर पॅराग्राफ 1 आणि 2 आणि हे लास्टला जे आहे ते कन्क्लुजन केलंय. ठीक आहे. व्यवस्थित इंट्रोडक्शन म्हणजे इंट्रोड्यूस करायचा की काय झालं किंवा केव्हा घडलं, कसं घडलं, म्हणजे काय झालं बॉ, प्रोसेस काय होती प्रोग्रामची. त्याच्यानंतर कन्क्लुजन म्हणजे काय वचन घेतले, काय फ्युचरमध्ये हे केलं, त्याच्यानुसार तुम्ही कन्क्लूड करायचं रिपोर्ट रायटिंगला. तुम्हाला बघायचं असेल बघू शकतात तुम्ही. मित्रांनो स्टोरी रायटिंग हा क्वेश्चन बरेच जणांची चॉईस असते विद्यार्थ्यांची. काही हरकत नाही, लिहू शकतात. फक्त एवढं आहे थोडं व्यवस्थित लिहा, समजून घ्या की स्टोरी काय लिहायची आपल्याला. व्यवस्थित प्रत्येक प्रश्न लिहिण्याच्या अगोदर थोडा 2 म्हणजे 1 मिनिट तरी विचार केला पाहिजे. 1 मिनिट म्हणण्यापेक्षा 30-40 सेकंद तुम्ही विचार करा आणि मग लिहायला सुरुवात करा. डिरेक्टच लिहायला सुरुवात करू नका. आणि थोडा मिस्टेक कमी करा मित्रांनो. घाई करणार तर मिस्टेक होतील. स्पीड कॉन्स्टंट ठेवा, म्हणजे व्यवस्थित पेपर तुमचा कम्प्लीट होईल. रायटिंग स्किलला थोडा जास्त वेळ लागतो, तर व्यवस्थित प्रॉपर टाइम मॅनेज करा. तर बघा स्टोरी रायटिंगचा जो काही फॉर्मॅट आहे तो कसा असला पाहिजे. स्टोरी रायटिंगला तुम्हाला काही लाईन्स दिलेल्या असतात स्टार्टिंगला, ठीक आहे, त्या रीड करायच्या आणि त्याच्यावरून लिंक लावायची कशी स्टोरी आली पाहिजे आपली. थोडा विचार करायचा मित्रांनो आणि मग स्टोरी लिहायला सुरुवात करायची. स्टोरीला टायटल द्यावं लागतं आणि द्यायचं, आणि मॉरल ऑफ द स्टोरी सुद्धा देता येईल तर नक्की द्या. द्या, कारण की त्याला ना तुमचं जे काही आहे ना लिखाण केलेलं तिथे तुम्हाला मार्क्स मिळून जातील. टायटल व्यवस्थित दिलंय, मॉरल दिलंय, म्हणजे त्या स्टोरी मधला काय बोध घेतलाय तुम्ही ते सुद्धा दिलंय, आणि नंतर जो काही फ्लो आहे ह्या सर्व गोष्टी चेक केल्या जातात. तर तुमचा स्टोरीचा फ्लो कसा असला पाहिजे. स्टार्टिंग व्यवस्थित जे काही स्टार्ट दिले, लाईन्स दिल्या तिथूनच सुरुवात करा. थोडंसं जे काही आहे सस्पेन्स क्रिएट करता येईल तर सस्पेन्स क्रिएट करून तुम्ही स्टोरी पुढे लिहू शकतात. त्याच्यानंतर जो काही मिड आहे, म्हणजे स्टोरी तुम्हाला 3 ते 4 पॅराग्राफ मध्ये व्यवस्थित लिहायचा. प्रत्येक पॅराग्राफ हा 5 ते 6 लाईनींचा असेल. एंडिंग कशी आहे, स्टार्टिंग कशी आहे, मिड कसा आहे, एंड कसा आहे स्टोरीचा, प्रत्येक गोष्टी, प्रत्येक जे काही डिरेक्शन मूवी बघतात त्याचं डिरेक्शन कसं जर छान असलं तर छान वाटतं, तसं स्टोरीचं पण असेल तुमचं. जशी तुम्ही स्टोरी लिहिली आहे, रीड करायला चांगली वाटली तर एक्झामिनरला मार्क्स द्यायला पण छान वाटेल. अशा पद्धतीने तुम्हाला स्टोरी लिहायची. एक एक्झाम्पल बघू आपण की कशा पद्धतीने स्टोरी लिहू शकतो. तर बघा मित्रांनो, बोर्ड पेपरमध्ये त्या विद्यार्थ्याने ब्रेव बॉय छानपैकी टायटल दिलंय, अंडरलाईन केलंय. बघा व्यवस्थित पॅराग्राफ दिलेले आहेत. 3 ते 4 4 ते
चार एक पॅरेग्राफ त्याने मध्ये लिहिलंय, म्हणजे जवळजवळ 2 पेज एवढं आन्सर स्टोरीसाठी लिहिलंय. एवढं आन्सर लिहायला पाहिजे, पण नुसतं लिहिण्याला अर्थ नाहीये. ते कसं लिहिलंय, इंट्रोड्यूस म्हणजे स्टार्टिंग जी आहे ती व्यवस्थित जशी दिली आहे त्याच्यानुसारच स्टार्ट करा. त्याच्यानंतर मिडला काय झालं, ती स्टोरीचा सिक्वेन्स चांगला असला पाहिजे. त्याच्यानंतर स्टोरी एंड करताना पण काहीतरी अर्थ लागला पाहिजे. अशा पद्धतीने तुमची स्टोरी असायला हवी. तेव्हा तुम्हाला स्टोरी रायटिंग मध्ये चांगले मार्क्स मिळतात. ठीक आहे मित्रांनो. आणि इम्पॉर्टंट रायटिंग स्किल हे सेक्शन जेव्हा तुम्ही घ्याल लिहायला, ते घ्या, किंवा इंग्लिशचा पेपर जेव्हाही तुम्ही आता बोर्ड एक्झामला जाणार तेव्हा पेपर लिहिताना कुठल्या काळजी घेतल्या पाहिजे. तर बघा मित्रांनो, हे जे काही रायटिंग स्किल सेक्शन आहे ना, त्याचे तुमचे फॉर्मॅट खूप मॅटर करतात. फॉर्मॅटच्या नुसार जर तुम्ही आन्सर लिहिलं असेल, व्यवस्थित फॉर्मॅट फॉलो केला असेल, तुम्हाला तिथं मार्क्स मिळतील. त्याच्यानंतर जी काही वर्ड लिमिट आहे ती व्यवस्थित फॉलो करा. म्हणजे 1 ते 1.5 पेज एवढं आन्सर अपेक्षित असेल तर तितकंच आन्सर लिहा, जास्त लिहू नका किंवा कमीही लिहू नका. वर्ड लिमिट मेंटेन करा. त्याच्यानंतर जे काही लिहितायत ते व्यवस्थित टापटीप लिहा. ग्रॅमॅटिकल मिस्टेक थोड्या कमी करा. ठीक आहे, जितकी ग्रॅमॅटिकल ऍक्युरन्सी असेल तितके तुम्हाला चांगले मार्क्स यामध्ये मिळतात. आणि त्याच्यानंतर पेपर प्रेझेंटेशन, म्हणजे जे काही तुम्ही लिहिलंय, जसं लिहिलंय त्याचं व्यवस्थित प्रेझेंट केलंय का, मेन जे टायटल आहेत त्यांना अंडरलाईन केलीये का, व्यवस्थित फ्लो कसा आहे, सिक्वेन्स कसा आहे रायटिंग स्किल मध्ये, किंवा ओव्हरऑल पेपर मधलं तुमचं पेपर प्रेझेंटेशन सुद्धा खूप मॅटर करतं. त्याच्यानंतर तुम्ही टाइम मॅनेजमेंट, हे बघा, तुम्ही स्टार्टिंग पासून जर पेपर लिहायला घेतला क्वेश्चन 1 पासून, तर रायटिंग स्किल या सेक्शन पर्यंत येता येता तुम्हाला वेळ हा कमी होतो, शिल्लक राहत नाही टाइम. तर व्यवस्थित प्रॉपर टाइम मॅनेजमेंट करा. जसं की तुमचं सुरुवातीपासून जर स्पीड मेंटेन असला लिहिण्याचा, तर शेवटपर्यंत तुमचं टाइम तुम्हाला पुरेल. आणि रायटिंग स्किल सेक्शनला बऱ्याच विद्यार्थ्यांना टाइम पुरत नाही, कमी लिहितात त्याच्यामुळे, किंवा जे येत आहे ते खूप जास्त लिहून देतात आणि जे नको, म्हणजे काहीतरीच असं गडबड होते टाइम नसल्यामुळे. खूप सोपं आहे. इंग्लिशचा पेपर काही एवढा किचकट नसतो मित्रांनो, व्यवस्थितच तुम्हाला छान मार्क्स मिळतील. फक्त प्रॉपर प्रेझेंटेशन आणि टाइम मॅनेजमेंट कडे लक्ष द्या. ग्रामर ऍक्युरसी ठेवा, वर्ड लिमिट फॉलो करा आणि फॉर्मॅट बघून घ्या. सर्व फॉर्मॅट मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सांगितले मित्रांनो. जे क्वेश्चन्स तुम्हाला अटेम्प्ट करायचे त्याची फुल ऑन प्रॅक्टिस करून घ्या आणि तेच क्वेश्चन अटेम्प्ट करा. काही असलं नाही समजत एन वेळेस, डिफिकल्ट आलाय क्वेश्चन, तर ऑरला असलेले क्वेश्चनचं थोडी आयडिया असू द्या. ठीक आहे, ह्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला समजलंच असेल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.